एसके टायर सिएट शॉपी। सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। सिन्नर शहरातील गंगाधर मल्टीप्लेक्स सिनेमागृहात नवरदेव चित्रपट दाखवला गेला। नगर जिल्ह्यानंतर आता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील नवरदेव चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय। प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नवरदेव चित्रपट ठरलाय। शेतकरी मुलांच्या लग्नाच्या प्रश्नावर आधारित नवरदेव चित्रपटाला सिन्नरमध्ये महिला आणि मुलींचाही मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, नामदेव कांडळ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, पत्रकार निरंजन देशमुख यांच्या कलाकृतीचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात। अतिशय चांगला पिक्चर आहे। खरं तर या अगोदरच असे पिक्चर यायला पाहिजे होते, कारण आज आपण बहुजन समाजामध्ये बघतोय की ह्या पिक्चरची गरज बघितल्यानंतर लोकांना कळेल की किती महत्त्वाचे विषय यामध्ये घेतलेले। मी सिन्नर तालुक्याच्या वतीने यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि तमाम तालुक्यातील किंवा राज्यातील सर्व तमाम जनतेला मी विनंती करेल की आपण एकदा हा पिक्चर नक्की बघा आणि याचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये, आपल्या फ्युचरमध्ये, भविष्यात याचा आपल्याला फायदाच होईल अशा पद्धतीने चित्रपट तयार केलेला आहे। मी सर्वांना विनंती करेल की आपण हा चित्रपट नक्की बघा आणि या सर्व टीमला मी मनापासून नामदार माणिकराव कोटे साहेब यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सर्व टीमला। नवरदेव हा पिक्चर थिएटरमध्ये बघितला। नवरदेव बघितल्यानंतर शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहे या संपूर्ण चित्रपटामध्ये चित्रित केल्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे। सर्व कलाकारांनी अतिशय जीव ओतून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक मुलीला असं वाटतंय की आपण नोकरीवाला नवरा केला पाहिजे, परंतु हा चित्रपट पाहिल्यानंतर असं प्रत्येक मुलीला वाटेल की शेतकरी नवरा केला पाहिजे। म्हणून आपल्या सर्व चित्रपट बघणाऱ्यांना मी सर्वांना विनंती करेल की एकदा सर्वांनी हा आपल्या परिवारासह नवरदेव हा चित्रपट बघावा। असं पिक्चर आजपर्यंत कोणी काढलंही नाही आणि असे पिक्चर काढावा, लोकांना मोटिवेशन द्यावा। आजकाल शेतीशिवाय या जगात काही नाही। तुम्ही मैत्रिणी हा चित्रपट पाहण्यासाठी आला होता? आम्ही खूप जणी आलो होतो। अतिशय हा चांगला पिक्चर आहे। आपण काही त्याच्यामध्ये खूप काही फिलिंग्स होता, ते आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण शेतकरी असं सगळे आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे। शेतीला परत सुगीचे दिवस येतील? हो, यायला तर पाहिजे। लोकांनी जर साथ दिली तर 100% असं होईल। काय वाटलं हा चित्रपट पाहून? काय वाटलं? बोरिंग वाटला का हा चित्रपट? कसा वाटला? नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या फिलिंग्स होत्या, शेतकऱ्यांच्या भावना होत्या। आपण असं सगळ्या शेतकरी बांधवांना सपोर्ट केलं पाहिजे। आजकाल प्रत्येक मुलीला, जी नोकरीला असो किंवा शेतकरी असो, पण आज प्रत्येक मुलीला तुम्ही ज्या वक्तव्यातून त्याचा हा चित्रपट बघून प्रत्येक मुलीला असं वाटतं का शेतकरी नवरा हा पाहिजे म्हणून। सगळे टीमचे कलाकार आणि हा पिक्चर प्रीमियर शो पाहण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून मी या देशमुख दिग्दर्शक आणि त्यांचे सहकलाकार यांचे व्यक्तिशः मी आभार मानतो। आम्हाला तुम्ही सहभागी करून घेतलं। पुन्हा एकदा मी विनंती करील, नवरदेव हा चित्रपट पाहण्यायोग्य आहे। सहकुटुंब सहपरिवाराने तो पाहावा अशाच पद्धतीची आम्ही सर्व आपणाला विनंती करू। अहिल्यानगर जिल्ह्यातील गोकुळचे सुपुत्र निरंजन देशमुख सर यांनी जो या आपल्या शेतकरीवरती आणि समाजामध्ये चाललेल्या रूढीवरती, परंपरेवरती जो चित्रपट काढला, तो चित्रपट म्हटलं बघितला तर अक्षरशः आम्ही भारावून गेलो।
चित्रपट मध्ये जी माहिती दाखवण्याचं काम जे आपल्या बहुजन समाजातील निरंजन सर यांनी केलंय, हा चित्रपट आपल्या जीवनामध्ये अवश्य बदल घडून आणेल असा हा चित्रपट आहे. आणि आपला जो निरंजन देशमुख सर जो हे करताय, प्रयास करताय, समाजापुढे जे दाखवण्याचा प्रयत्न करताय, तो आपण अवश्य करावा आणि चित्रपट बघावा आणि तो आपल्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो उपयोगी पडेल. म्हणून मी त्यांना निरंजन देशमुख सर यांना शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी भेटलीच पाहिजे. पोरांचे वय झाले की त्यांना कवा मुलगी भेटणार? पुरींच्या बापांच्या डोक्याने उजेड पडली पाहिजे बा असं. हा पिक्चर खरं पुरींच्या बापांनीच पाहावा. मग योगायोगानं नवरदेव चित्रपट पाहण्याचं योग आला आणि शेतकऱ्याच्या खऱ्या जीवनाचं दर्शन त्या ठिकाणी घडलं. शेतकरी मुलांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या व्यथा, शेतकऱ्याची अपेक्षा, शेतकऱ्याचे मुलांच्या व्यथा या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे मांडल्या गेल्या. हा चित्रपट बघितल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुली, शेतकऱ्यांची मुलं हे निश्चितच परत असं काही म्हणणार नाही का बाबा शेतकरी मुलगा नकोय, शेतकरी नवरा हवा ग बाई, अशा पद्धतीने यानंतरच्या मुली म्हणतील हा चित्रपट पाहिल्यानंतर. अशी एक अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना हा चित्रपट पाहण्यासाठी नम्रतेची विनंती करतो आणि त्याप्रमाणे अनुसरण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करतो. खर तर आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र, अकोले तालुका, संगमनेर तालुक्याचे सुपुत्र माननीय निरंजनजी देशमुख यांनी सामाजिक प्रश्नावर ज्वलंत असा हा चित्रपट निर्माण केला आहे नवरदेव, जो सध्या अनेक ग्रामीण शेतकरी मुलं आहेत, ज्यांना लग्नाचा प्रश्न आहे, मुली मिळत नाही, अशा काळजाला हात घालणाऱ्या विषयावर हा चित्रपट निर्माण केलेला आहे. खरं तर याच्यातून मोठा सामाजिक संदेश त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक वाक्यातून सामाजिक संदेश दिला आहे. मग शेती संवर्धनाचा असेल, पर्यावरण संवर्धनाचा असेल किंवा मुलांमुलींमध्ये कसा भेद निर्माण केला जातो आणि त्यातून कशी सामाजिक दरी वाढते, असा संपूर्ण आशय यामध्ये मांडलेला आहे. चित्रपटाची कलाकृती फार छान आहे, मांडणी खूप छान आहे, अभिनय छान आहे, गाणे छान आहे, असा सर्वांग सुंदर चित्रपट नवरदेव हा खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक उंची देणार आहे. या चित्रपटासाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांची कायम शुभेच्छा राहिली आहे. ते खरं तर आजच्या पहिल्या प्रीमियर साठी येणार होते, परंतु साहेबांना पुण्यामध्ये महत्वाचं काम आल्यामुळे साहेब या ठिकाणी नाहीये. परंतु साहेबांनी चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटासाठी खास शुभेच्छाही दिल्या आहे. थोरात साहेब ग्रामीण भागातले आहेत, ग्रामीण भागाची मोठी समस्या आहे आणि ते नेहमी असं सांगत असतात की येणाऱ्या काळामध्ये ज्या मुलांचे लग्न होत नाही ही सामाजिक समस्या निर्माण होऊ शकते आणि यावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मोलाचा ठरणार आहे. म्हणून या चित्रपटाला आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे युवक नेत्या डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, हा एक चित्रपट नाही तर सामाजिक सध्याची अवस्था दर्शवणारा चित्रपट आहे आणि म्हणून तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे. एक चांगली कलाकृती या ठिकाणी आमचे मित्र निरंजनजी देशमुख यांनी निर्माण केली, याबद्दल मी तमाम अहिल्यानगरकरांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पिक्चर पहिल्यांदा बघितला, खूपच छान आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा पिक्चर आणि शेतीपासून आपल्याला काय काय मिळतं आणि लोकांच्या प्रेरणा कशा दूर होतात ते आपल्याला कळतं आणि शेती हा एक मेवा पर्याय आहे का ते आपण नोकरी करतो का ते त्याच्यापेक्षा हा जास्त महत्वाचा आणि प्रेरणादायी घटक आहे. आणि जे मुलींना असं वाटतं का नोकरी करणारच पाहिजे असं काही नाही, पण आपल्याला शेती करणारा आणि आपल्या गरजा भागवणारा असा नवरा भेटायला असा पिक्चर दर टायमाला तुम्ही काढावा अशी मी तुम्हाला विनंती करते. मला हा खूप पिक्चर आवडला. तो म्हणजे पाहिल्यानंतर त्यात खूप काही गोष्टी आपल्याला समजून येतात, तसा हा पिक्चर आहे. शेतात खूप शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे असं मी पहिल्यांदा देशमुख साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण मी भरपूर दिग्दर्शक बघितले. आरच्या परशा असे पिक्चर काढण्यापेक्षा जे आपल्या शेतकरी राज्यासाठी जो पिक्चर काढला त्याबद्दल मी माझ्या शेतकरी परिवारातर्फे देशमुख साहेबांचे आणि साहेबांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो.
कारण खरंच आपला शेतकरी वर्ग खूपच आहे, कारण 40-50 वर्ष होत आहे पण लग्न जमत नाही. खरी व्यथा आहे, कारण सर्वांना शेतकरी नकोय नवरदेव, सर्वांना नोकरीवाला पाहिजे. पण सर्वांना एक नम्र विनंती, या पिक्चर बघा आणि सर्व शेतकरी बंधूंना मुली द्या आणि आपला शेतकरी वर्ग आपला परिवार वाढवा एवढी विनंती करतो. आम्ही आज सिन्नर येथे गंगाधर या चित्रपटगृहामध्ये नवरदेव हा पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर ज्यांनी ह्या पिक्चरचं लेखन केलेलं आहे, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून सर्व ज्या भूमिका ज्यांनी पार पाडलेल्या आहेत, ते एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, निरंजन देशमुख. निरंजन देशमुख हे अनेक वर्षापासून पत्रकारितेचं काम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आज एक मोठी समस्या झालेली आहे की अनेक वर्षापासून शेतकरी मुलांना पत्नी मिळत नाही. शेवटी आपल्या भारतीय जे संस्कार आहे, भारतीय जी संस्कृती आहे, यामध्ये लग्न संस्था, विवाह संस्था ही अतिशय बळकट अशी आहे. परंतु अशी समस्या झालेली आहे की शेतकरीची परिस्थिती ही पिकं चांगली काढावी तर भाव नाही, आणि भाव चांगला आला तर काहीतरी मोठी अवकाळ त्यांच्यावर येते आणि त्यातनं त्यांचं नुकसान होतं. म्हणजे एकंदरीत त्याची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली नसते. पण खरं तर तो खाऊन पिऊन खूप सुखी असतो, खूप आनंदी असतो. लोक मोठ्या मोठ्या रिसॉर्टला जातात, मोठ्या मोठ्या ट्रिपला जातात. त्यापेक्षा अधिक त्याच्या छोट्याशा शेतीवर सुंदर अशा घरामध्ये आनंदाने तो राहत असतो. सगळं हिरवगार असतं, जवळचा डोंगर असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये मुली मात्र ग्रामीण भागाकडे आणि शेतकऱ्याशी लग्न करायला काही तयार नाही. त्यामध्ये मुलींची जी आई असते ती सुद्धा एक कणखर भूमिका घेते की माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे. आणि म्हणून मुली सुद्धा आता उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांनाही असं वाटतं की आपण शहरामध्ये राहिलं पाहिजे. आणि त्यामुळं या अशा संपूर्ण परिस्थितीचं एक लेखन निरंजन देशमुख हे अकोले अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे. त्यांनी सुंदर प्रकारचं दिग्दर्शन, लेखन सर्व केलेलं आहे आणि चित्रपट काढण्याचं खूप मोठं धाडस त्यांनी आज दाखवलेलं आहे. खरं तर एवढा मोठा चित्रपट काढणं ही खरं खूप मोठ्या आणि श्रीमंत माणसाची गोष्ट असते. पण या व्यक्तीला, या समाजातील ही जी जाणीव आहे, ती जाणीवमुळं त्यांनी हे सगळं लेखन केलं आणि हा चित्रपट काढलेला आहे. निश्चितपणे यामध्ये जी कथा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी समाजापुढे मांडलेली आहे. समाजाच्या निश्चितपणे लक्षात येईल आणि लवकरच आपल्या शेतकरी मुलांना हे अधिकाधिक म्हणजे त्यांना निश्चितपणे पत्नी मिळेल. एक तर 20-25 वर्षापासून आपली जी मुलींची सोनोग्राफी मधनं मुलींची जी जन्मापूर्वीच हत्या झाली, तो एक मोठा प्रश्न यामध्ये आहे. आणि म्हणून आता तरी मुलींची संख्या परत वाढत आहे. पण महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये ही अतिशय दुर्दैवी अशा घटना घडल्या गेल्या. हे संपूर्ण मांडणी या ठिकाणी पत्रकार आणि दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी केलेली आहे. आपण सर्वांनी निश्चितपणे नवरदेव हा पिक्चर जिथे लागेल, ज्या ज्या थिएटरला लागेल, ज्या ज्या गावात असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहावा. मी निरंजन देशमुख यांना मनापासून आभार मानते की एक खूप ज्वलंत असा प्रश्न तुम्ही घेतला आणि त्याची संपूर्ण मांडणी या चित्रपटामध्ये केलेली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या या चित्रपटाला महाराष्ट्रातील अनेक सिनेमागृहात प्रकाशित करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास निरंजन देशमुख यांनी व्यक्त केलाय. 2 तास 20 मिनिटे असणाऱ्या या चित्रपटातील 4 गाणी प्रेक्षकांचं मन वेधून घेत आहेत. हा चित्रपट जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आधारित असल्यामुळं हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे. तर नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद निरंजन देशमुख यांच्या नवरदेव चित्रपटाला मिळतोय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, सिन्नर. ज्या स्थळाने सगळ्यात जास्त माझ्यावर शंका घेतल्या ना, त्याची मुलगी येणं पडून कुणाबरोबर माहिती आहे?
काय पाहिलं, शिक्षण सुद्धा नाही, फक्त दिल पाहिलं, दिल. हा, शेतकऱ्यांच्या मुलाला नसतं का दिल? पळून जायच्या वेळेस काहीच पाहिजे नाही. गृहवस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर. ₹85,000च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि ₹25,000चे हनीमून पॅकेजचे मानकरी व्हा. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही. अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेजचे मानकरी होता येईल. आणि हो, प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत. त्वरा करा, ऑफर फक्त 20 एप्रिल ते 30 जून पर्यंत. नियम आणि अटी लागू. 77 19 04 70 07 संगमनेर.